नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त असं झणझणीत चटपटीत कोल्हापुरी अंडा मसाल्याची रेसिपी। हो मंडळी, खूप मस्त अशी अप्रतिम आणि अगदी सोपी अशी मस्त रेसिपी आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त दिसत आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आणि हो मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मंडळी, आपल्याला सर्वप्रथम एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटणसाठी इथे मी 1 वाटी खोबरं छानपैकी लांब लांब काप करून घेतलेले आहेत, पातळ पातळ। तर हे काप आपण अजिबात तेल न घालता असेच भाजून घ्यायचे आहेत। काप थोडेसे भाजून झाले की त्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। 1 ते 1.5 इंच आलं। आता हे तिन्ही सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे। तेल न घालण्याचे कारण असे की आपण जर असे तेल न घालता जर वाटण केले तर ह्याची चव अगदी चुलीवर केलेल्या कालवणासारखी येते। तर खोबरं भाजून झालेलं आहे, ते काढून घेतलं आहे। तर इथे मी 2 मोठे कांदे पातळ काप करून घेतलेले आहेत, ते सुद्धा अजिबात तेल न घालता भाजून घ्यायचं आहे, अगदी लालसर होईपर्यंत। जरा जास्त वेळ लागतो तेल न घालता, पण टेस्ट ही खूप छान अशी मस्त येते। कांदा भाजून झालेला आहे। आता खोबरं सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सर्व जिन्नस थंड करून आपण त्याचं एक वाटण करून घ्यायचं आहे। हे सर्व जिन्नस थंड होत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचा आहे। त्यामध्ये किंचित अशी लाल मिरची पावडर आणि किंचित असं मीठ घालायचं आहे। ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तेलात। आता ह्यामध्ये उकडलेली अंडी घालून घ्यायची आहे। तुम्हाला हवी तितकी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता। सो मंडळी, इथे मी 4 अंडे घेतले आहेत। आता हे सुद्धा तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। असे भाजल्यामुळे अंडीला खूप छान अशी चव येते। सो मंडळी, 1 मिनिटभर भाजायचे आहेत, जास्त भाजायचे नाहीत। आता अंडे भाजून झाल्यानंतर ह्याच कढईमध्ये अजून 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्यामध्येच आपण ग्रेव्ही करून घ्यायची आहे। सो इथे मी मंडळी 1 चमचा जिरं घातलेला आहे। 1 छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि तो छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छानपैकी भाजला गेला की आपण इथे 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। तर मंडळी, तुम्हाला जर असा टोमॅटो कट करून नको असेल तर तुम्ही वाटण करताना त्यामध्ये सुद्धा घालू शकता, पण 1च टोमॅटो घालायचा आहे, जास्त टोमॅटो घालायचा नाही। टोमॅटोने अंड्याचा वास येत नाही भाजीमध्ये, खूप छान अशी मस्त भाजी होते। आता आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो आणि वाटण तिन्ही छानपैकी सर्व भाजून घ्यायचं आहे। तर मंडळी, इथे मी सर्व वाटण घातलेलं नाहीये, मला लागेल तितकंच मी इथं वाटण घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जास्त थिक किंवा कमी ग्रेव्हीचं हवं असेल त्यानुसार तुम्ही इथे वाटण घालायचं आहे। सो मंडळी, कोल्हापुरी म्हटलं की इथे 2 चमचे कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे। 1 चमचा अंडा करी मसाला घातलेला आहे। 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेले आहे। हे इतके मसाले आपल्याला घालायचे आहेत। कांदा लसूण मसाला हा घालणे मस्ट आहे, ह्याच्याशिवाय तुम्हाला कोल्हापुरी अंडा मसाल्याची चव येणार नाही। आता हे मसाले सर्व छानपैकी भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये किंचित असं गरम पाणी घालायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा कप गरम पाणी घातलेलं आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी, मला अजून थोडंसं पाणी घालायचं आहे, सो मी इथे अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जास्त जर घट्ट ग्रेव्ही हवी असेल तुम्ही त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता। आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण जी तळून घेतलेली अंडी होती ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहेत। वरून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवर आपल्याला ही अंडी 8 ते 10 मिनिटं ह्या ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायची आहे। 8 ते 10 मिनिटानंतर मंडळी तयार आहे आपलं मस्त असं झणझणीत